नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. घरासमोर लघुशंका करत असताना हटकल्याच्या रागातून चुलत भावाने घरात शिरून भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना कोयाळी या ठिकाणी घडली. मी 2 खून केले आहेत असे म्हणत कोयाळी गावात दहशत पसरवण्याचा प्रकार देखील समोर आलाय. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तिघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष लहू काळे, राहणार कोयाळी, तालुका खेड याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संपत अंकुश काळे, वय वर्ष 30, राहणार कोयाळी, तालुका खेड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोयाळी गावातील काळे वस्ती या ठिकाणी दुपारी 4:30 वाजता घडली. आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. सभापती कैलास लिंभोरे यांनी पदाचा दिलेला राजीनामा हा संचालक मंडळाच्या बैठकीत दाखल करून त्याला मान्यता घेणे गरजेचे होते. तसे न झाल्याने त्यांनी हा राजीनामा आपला नसून मान्य नसल्याचे व खोट्या सहीचे पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिल्याचा आरोप केलाय. त्यावरून निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या तक्रारीची दखल घेत तसेच आदेश पणन मंत्रालयाने दिलेल्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती देण्यात आली. मात्र आमदार दिलीप मोहिते गटाने बाजार समितीतील बहुमत गमावल्यानं हे कारस्थान केल्याचं विरोधी संचालकांनी सांगितलं आहे. मागील काही दिवस राजकीय सहलीवर असलेले सर्वपक्षीय साथ आणि आमदार मोहिते गटातून आलेल्या 3 सदस्य यावेळी उपस्थित होते. आमदार मोहिते गटातून आलेले सयाजी मोहिते, अशोक राक्षे आणि महेंद्र गोरे विरोधी सर्वपक्षीय गटात सामील झाल्यानं आमदार मोहिते यांचा गट अल्पमतात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पत्रकार परिषद घेऊन याबाबत संबंधित सर्वपक्षीय संचालकांनी आपली भूमिका मांडली. यावेळी संचालक विजयसिंह शिंदे, माणिक गोरे, अनुराग जैत, सागर मोर्हे, क्रांती सोमवंशे, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे यांच्यासह सयाजी मोहिते, अशोक राक्षे आणि महेंद्र गोरे हे 10 संचालक आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, सुधीर मुंगसे आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक कधीही झाली तरी सर्व 10 संचालक एकत्र असणार असल्याचं सर्वांनी यावेळी स्पष्ट केलं. न्यायालयीन लढा देऊन लवकरात लवकर सभापती व उपसभापतीची निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याचा विश्वास सर्व संचालकांनी यावेळी व्यक्त केला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा राजगुरुनगर या ठिकाणी बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. सभापती उपसभापती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सभा वादळी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या वार्षिक सर्वसाधारण सभेत किती संचालक उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड तालुक्यातील नायफड या ठिकाणी एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. तिची ओळख पटलेली नाही. या महिलेच्या बाबत काहीही माहिती असल्यास खेड पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हुतात्मा राजगुरूंच्या राष्ट्रीय स्मारक स्थळावर हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज अभिवादन करण्यात आले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 सप्टेंबर 2024 रोजी कांद्याची 1100 क्विंटल आवक होऊन कांद्याला 3000 ते 4500 रुपये इतका दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. वडगाव तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झालाय. या रस्त्याचे गेली अनेक वर्ष लाल फितीत अडकलेले काम अपघातांना निमंत्रण देत आहे. या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वार चिरडले जाणे, अवजड वाहने, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत असतात. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. खालुंबरे गावजवळील तीव्र वळणावर असेच एक वाहन शनिवारी अपघातग्रस्त झाले होते. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे बिबट्याचा लहान बछडा मिळून आलाय. याच भागात बिबट्याची मादी असल्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने बछडा पुन्हा मादीच्या कुशीत सुखरूप पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माझी वसुंधरा अभियानामध्ये आळंदी नगर परिषदेने 2 वर्षात आपल्या कारभारात मोठी सुधारणा केली असून आळंदी पालिकेचा राज्यात 22वा क्रमांक आलाय. 2 वर्षापूर्वी आळंदी पालिका 81व्या क्रमांकावर होती. आळंदी येथे आज इंदिरा एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच एकादशी निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे खेड तालुक्यात अनेक गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून परतीच्या पावसाने मुक्काम ठोकलाय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे भामा, आसखेड, चासकमान आणि कळमोडी धरणे काठोकाठ भरली असून उपयुक्त जलसाठा वाढलाय. चासकमान धरण 100% भरल्याने भीमा नदी पात्रामध्ये दुपारी 1 वाजता 925 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. भामा, आसखेड येथील 625 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलाय. परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. परतीच्या पावसामुळे सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊसासह सोयाबीन, मका, कांदे, बाजरी, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके देखील मातीमोल ठरली आहे. शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्याला परतीच्या पावसाने सहन करावे लागणार आहे. परतीचा पाऊस फायद्यापेक्षा नुकसान अधिक करत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. आळंदीमधील चाकण चौकात राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या वतीने श्याम मानव यांची अंधश्रद्धा निर्मूलन शासकीय समितीतून हकलपट्टी करावी अशी मागणी करत समस्त वारकरी संप्रदाय जन आंदोलन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केवळ हिंदुद्वेष करणारे श्याम मानव यांचा शासकीय समितीतून हकालपट्टी करावं, संतांचा अवमान करणाऱ्या मंडळींना अटक करा असे यावेळी आंदोलनकर्त्याच्या हातामध्ये पोस्टर होते. चाकण एसटी स्टँड येथे सततच्या चोऱ्या, लूटमार व सुरक्षा कारणाने पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी यांना बसण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी रेस्ट रूमचे पोलीस मदत केंद्र कार्यालयात रूपांतरण करण्यात आले. काही दिवस बंदूकधारी पोलीस बसले, मात्र गेले अनेक महिने सदर ठिकाणी पोलीस येत नसल्याने बसस्थानक प्रशासन यांनी पोलीस मदत केंद्र जागा पुन्हा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आज देखील बसस्थानक परिसरात चोऱ्या होत असल्याचे वाहतूक नियंत्रण यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना सांगितले असून जागा दिली तर पोलीस बसत नाही, जागा नसेल तर जागा नाही ही सबब पोलीस प्रशासन सांगत असते. दरम्यान चाकण बसस्थानक येथे पोलीस मदत केंद्र देखील बंद असल्याचे वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले. वाहतूक नियंत्रक चाकण सिस्टम इथं पोलिसांना आम्ही दिलं ते रूम इथे रेस्टरूम, परंतु काही कारणास्तव आता येत नाही आहेत, ते अवेलेबल होत नाही चाकण बसस्थानकामध्ये. तर आमच्या मॅडमनी सांगितले की ती रूम ताब्यात घ्या. त्यासाठी आता त्यांनीच ते लेटर तयार करून त्यांना सांगितले की बाबा रूम आपली ताब्यात घ्या म्हणून ती. कारण मला आमचं जे स्टोअर असतं इथलं कागदपत्र ऑफिसचे ते मला तिथे ठेवायचे, त्यासाठी सांगितले मी त्यांना की ती रूम ताब्यात घ्या. ते म्हणले कारवाई करते मी. अजून तर काही झालेलं नाही. रात्री वगैरे कोणीच नसते इथं, पोलीस नसतात इथं, चोऱ्या वगैरे होतात. अजून तर काही नियंत्रणाच्या बाहेर आहे सगळं. नाही, रूममध्ये कुणीच येत नाही, पोलीस वगैरे नाही येत इथे. बंदूकधारी नाही, कुणीच नाही. हां, पहिले स्टार्टिंगला होते, पण आता त्यांच्या मागं काम येते इथं. परत नंतर काही पोलीस आलेच नाही दिवसभरात, कधीच नाही. चाकण पोलीस स्टेशनद्वारा अशा पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी पोलीस चौकी नियोजन करण्यात आले. त्याबाबत जागा मागणी प्रस्ताव सादर केले. मात्र सदर प्रस्ताव पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्यासह तहसीलदार खेड यांच्या स्तरावर लाल फितीत अडकले आहेत. प्रशासन याबाबत स्वतःहून पुढाकार घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे शनिवारी 28 सप्टेंबर रोजी शिवसेना नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महिलांशी संवाद साधला. महायुतीच्या 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर अनेक ज्या योजना सरकारच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यानिमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आणि महिलाच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत त्याच्यात महिला संवाद आणि महिला विजय यात्रा अशा प्रकारची एक मोहीम आम्ही सुरू केली आहे. ही संवाद विजय सगळा कशातून तयार होणार आहे तर सरकारने जो आत्मविश्वास आणि विश्वास महिलांना दिलेला आहे त्यातून तयार होईल. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अनेक योजना स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आहेत. आज आम्ही राजगुरुनगरमध्ये मेळावा घेतला, त्याचबरोबर आज आळंदीमध्ये आम्ही मेळाव्याला जाणार आहोत आणि अनेक ठिकाणी महिलांशी संवाद आम्ही साधलेला आहे. आज या पुस्तिकेच्या निमित्ताने आमच्या इथे याच्या कार्यक्रमाचं संयोजन जे आहे ते महिला संपर्क प्रमुख शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सारिकाताई पवार आणि मनीषा पलांडे जिल्हा प्रमुख आणि त्यांच्यावर शिवसेना पुणे शहराच्या पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणाईत आणि अन्य सर्वजणी आहेत. पाचपुतेताई आलेल्या आहेत की ज्या मावळच्या संपर्क प्रमुख आहेत. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम होते आहे. चाकण परिसरात राष्ट्रीय महामार्ग आणि औद्योगिक भागातील अंतर्गत रस्ते, शहरातील अंतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 सप्टेंबर 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही पावसामुळे थोडं कमीच आहे, परंतु पालेभाज्या भिजून येत असल्यामुळे त्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. उदाहरणार्थ कोबी असेल, कोबीचे सुद्धा 10 ते 12च्या पुढं काय भाव नाही. त्याचप्रमाणे फ्लावरसुद्धा 15 ते 25 रुपयापर्यंत आहे. त्याचप्रमाणे मिरचीचे भाव 30 ते 45 रुपयापर्यंत आहे. त्याचप्रमाणे वाटाणा असेल, वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. 180 ते 200 रुपये असणारा वाटाणा आज 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे काकडी असेल, काकडीसुद्धा 10 ते 12 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे याचे राजम्याचे भाव मात्र वाढलेले आहेत. राजमा 90 ते 100 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापड्याचे भाव 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडीचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. भेंडी 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळा असेल, डांगर भोपळ्याचे भावसुद्धा कमी झालेले आहेत, कारण की आता पितृपक्ष चालू असून सुद्धा त्याला मागणी अतिशय कमी झाल्यामुळे डांगर भोपळ्याचे भावसुद्धा 8 ते 10 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत, परंतु टमाट्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. टमाटे 10-20 रुपये असणारी टमाटे आज 40 ते 50 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथीचे भावसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले आहेत. त्याचप्रमाणे कोथिंबीर 2 पासून 5 रुपयापर्यंत भाव झालेले आहेत. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 7 ते 10 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.